नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नू की रसोईमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार. तर तुम्हाला पण असं होतं का माझ्यासारखे, की कधी कधी कुठल्याच भाजीला चव लागत नाही, कितीही चांगली केली तरी चव वाटत नाही? तर म्हणूनच मी आज हे टमाटरची चटणी केलेली आहे आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने केली आहे. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर चला आपण मन्नू की रसोईमध्ये जाऊन ह्याची रेसिपी बघून घेऊया. तर मी एक कढाईमध्ये थोडं पळीभर तेल टाकलेलं आहे आणि हे टमाटर घेतले. तर बघा असे कापून घेतलेले मी, आणि त्याच्या ज्या देठ असतात ना, तर ते काढून घेतलेले आहे अर्धे अर्धे कापून. तर मी इथे हे गावरानी टमाटर घेतलेले आहे. तर तुम्ही ते जे इंग्लिशवाले येतात ना, एकदम रेड असतात, ते घेतले तरी चालेल. पण मी हे गावरानी टमाटर घेतले आणि जास्त टेस्ट चांगली येते. तसे दोन्ही पण छान होतं. तर आपण हे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धे अर्धे काप केलेले टमाटर टाकून घेऊ. तर त्याने यामध्ये एकच फरक असतं, की जर तुम्ही इंग्लिश टमाटर घेतले त्याची एकदम कलर छान येतो चटणीला. तर आज या चटणीचा कलर थोडा पांढरुका येतो, बस हाच फरक आहे, बाकी काही नाही. थोडं टेस्टमध्ये फरक असतो. तर त्यानंतर पूर्ण टमाटर आपण कढईमध्ये टाकलेले आहे. त्यानंतर मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि 7-8 लसूणच्या कळ्या टाकलेल्या आहे. त्याचसोबत मी थोडं मीठ टाकलेलं आहे. मिठाने काय होतं की लवकर शिजून येतं. आणि त्यानंतर आपल्याला 5 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे. वाफेनेही लवकर शिजून येतं. तर त्यानंतर 5 मिनटांनी बघूया आपण. छान वाफलेला आहे. आणि आता काय करायचं, त्याला थोडं दाबून पाहायचं आणि पलटवून घ्यायचे टमाटर. जसं आता उलटे आहे ना, तर त्याला सरळ करून घ्यायचे आहे. तर एक एक करून सर्व सरळ करून घ्यायचे आहे. खूप छान अशी चटणी लागते. आपण नेहमी असे टमाटर कापून तर करतोच, पण तुम्ही या पद्धतीने करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. खूप छान होते आणि झटपट बनते. तुम्हाला टिफिनवर वगैरे द्यायची आहे तरीसुद्धा तुम्ही देऊ शकता. तर बघा या प्रकारे. आज मला भाजीला टेस्ट म्हणजे थोडं बरं नव्हतं, गळ्याला वगैरे थोडंसं थ्रोट इन्फेक्शन होतं, त्यामुळे थोडं बरं नव्हतं वाटत. तर म्हटलं काहीतरी चटपटा पाहिजे, म्हणून मी आज अशी धावता पळता ही चटणी बनवली आणि तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर बनवून राहा मन्नू की रसोईमध्ये. तर त्याला पलटवल्यानंतर परत एकदा 5 मिनटं आपण त्याची वाफ काढून घेऊया, शिजवून घेऊया. लवकर शिजते, आपण मीठ टाकल्यामुळे हे लवकरच शिजलं जातं. खूप गळवायचे नाही आहे, पण थोडं त्याची वरची जी स्किन आहे ना, ते निघेल असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता या प्रकारे. बघा, काही काही टमाटर इथे अर्धे कच्चे होते, तर त्याला वेळ लागेल तरी चालते. तर बघा, याची वरची जे साल आहे ना, ते आपोआप असे निघून जाते. तर ते साल आपल्याला प्रत्येक याचे काढून घ्यायचे आहे. कारण काय आहे, खाताना ते असे फसतं तर ते चांगलं वाटत नाही. म्हणून प्रत्येक याचे पूर्ण साल काढून घ्यायचे. आणि जे थोडे कडक येते, म्हणजे कच्चे होते थोडे, तर ते त्याचे साल निघणार नाही, तर त्या हाताने जबरदस्तीने काढून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर असा फॉक घ्यायचा आहे. तर त्याला आरामात त्याला असे स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि हे जर तुम्ही चम्मचने वगैरे नसेल तर स्मॅशर येते ना, आलू स्मॅशर वगैरे किंवा पावभाजी स्मॅशर, त्यानेसुद्धा तुम्ही स्मॅश करू शकता. अशा पद्धतीने कोणी कोणी हे टमाटर म्हणजे पूर्ण मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करतात, पण तसं करू नका, कारण त्याच्याने एकदम पेस्ट बनल्यासारखं होतं, तर चांगलं वाटत नाही तेवढं. त्यानंतर मी इथे बारीक कटलेला कांदा टाकलेला आहे, 1 कांदा टाकलेला आहे. आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकल्या. ऑलरेडी आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या, म्हणून मी थोडंसं 2च हिरव्या मिरच्या टाकल्या, कारण हिरव्या मिरच्या हा तेज आहे. त्यानंतर इथे सांबार टाकलेला आहे खूप सारा. तर भाषेचा फरक येतो, परत एकदा म्हणते, कारण की नागपुरी भाषेत आम्ही याला सांबार म्हणतो. कदाचित काही ठिकाणी याला कोथिंबीरसुद्धा म्हणतात. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं. मीठसुद्धा आपण ऑलरेडी आधी टाकलेलं होतं. त्यानंतर आपण इथे आणखी चटपटा, मी म्हटलं थोडं चटपटा पाहिजे होतं आज मला, म्हणून मी आज थोडं इथे अर्ध निंबूसुद्धा पिळून घेतलं. तर तसे गावरानी टमाटर आंबट असतातच, पण आजकाल थोडं होतं ना हवामानाचा वगैरे बदल, तर त्यामुळं थोडंसं पानचट असे पण वाटते. म्हणून टेस्ट येण्यासाठी मी इथे अर्ध निंबूसुद्धा पिळून घेतलेला आहे. तर तुम्हाला वाटेल तर स्किप करू शकता. आणि त्यानंतर याला आपल्याला तडका वगैरे म्हणजे असं शिजवायचं नाही आहे वेगळं, म्हणून मी इथे तडका दिलेला आहे. तर जिरा मोहरी हिंगचा थोडा तडका लावलेला आहे. तर याच्यात खूप छान अशी चटणी बनवून तयार होते. झटपट बनते, अगदी 10 ते 15 मिनटात बनते. तर या प्रकारे ही चटणी बनवून तयार आहे. तर तुम्ही हे भातासोबत किंवा पोळीसोबत वगैरे खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी, नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही हे पोळीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता. तर मी इथे आज भात घेतलेला आहे. तर बघा, थोडं काहीतरी वेगळं दाखवायचं म्हणून वाटीमध्ये काढून घेतला. आणि तिथे मी थोडं चटणी टाकत आहे. आणि भात आणि चटणी हे एकदम खूप छान वाटते. गरम गरम भात आणि गरम चटणी खायला एकदमच वेगळीच मजा येतं. तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन दाबायलासुद्धा विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ जर मी तुमच्यासाठी घेऊन आले तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.
अशा प्रकारे आपली ही झटपट बनणारी आणि तोंडाला चव आणणारी टमाटरची चटणी आहे आणि हे तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. तितकंच छान वाटणार जेवढी पोळी भात किंवा भाकरीसोबत वाटणार. तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक